नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्व? तर मी माझ्या मित्राबरोबर चाललोय कामानिमित्त चिपळूणला. तर ऊन खूप असल्या कारणाने माझा काहीसा असा सेटअप होता आणि मी चालणार आहे आता डायरेक्ट कडबुड्यामध्ये. दर्शन आपल्याला तिथेच भेटणार आहे, तर डायरेक्ट जाऊया कडबुड्यात येऊन दर्शन मला भेटला आणि तिथं त्याचा सबस्क्रायबर जवळ काहीशी बोलत होता. त्याच्याशी बोलता बोलता त्यांनी मला हाय केलं आणि आम्ही गेलेलो डायरेक्ट थेट पुढे. तर पुढे जाऊन दर्शन आपला व्हिडिओ करत होता. तो त्याच्या व्हिडिओमध्ये मला दाखवत होता, मी माझ्या व्हिडिओमध्ये त्याला दाखवत होता. तुम्ही तर सर्व याला ओळखत असाल. त्यानंतर आम्ही चिपळूणला जाण्याचा प्रवास सुरू केला आणि खूप दिवसाने भेटलो. आमची पण भेट अशी होती, काही काम असेल तरच भेटतो, कारण दोघांकडे वेळ नाही एकमेकांना वेळ देण्यासाठी. बघता बघता आम्ही सावर्ड्याच्या इथं पोहोचलो आणि जरा पाणी पिण्यासाठी थांबलो. आणि ऊन खूप होतं, इतकं ऊन होतं की काय विचारू नका. पूर्ण रखरखीत ऊन झालं होतं. पाणी पिऊन झाल्याच्या नंतर आम्ही तिथून निघालो आणि तुम्ही बघाल पुढे व्ह्यू बघा, असा खतरनाक दिसतोय. निळ आभाळ, पांढरे ढग, एक नंबरच दिसतात आहे. खूप छान वाटतंय आणि खूप मस्त वाटतंय बघायला. व्ह्यू बघता बघता कधी चिपळूणला येऊन पोहोचलो काय कळालंच नाही. तर चिपळूणमध्ये जस्ट मी आलो आत्ता. त्यानंतर आम्ही करणार आहे आमचं काम. तर चला भेटतो डायरेक्ट काम झाल्याच्या नंतर आम्ही जेवायला बसलो. तर दर्शनी मागवलं होतं पनीर टिक्का मसाला प्लस रोटी. तर मी मागवलं होतं चिकन प्लेट. तर खाऊन घ्या पटापट, खूप भूक लागले. तर पहिला घास खाऊन बघूया आणि कसं लागतं ते टेस्ट करूया. तर टेस्ट तर खूप छानच होती, खूप मस्त होती. तर पहिला आधी खाऊन घेतो, त्यानंतर तुमच्याशी बोलतो, कारण मला लागले खूप भूक. पेट पूजा केल्याच्या नंतर आम्ही तिथून आमच्या परतीच्या प्रवासाला निघालेलं. तर चला डायरेक्ट तुम्हाला भेटतो. आम्ही सकाळी जिथं भेटलो तिथंच भेटू. तर चला. तर फायनली गाईज आम्ही आमच्या जागेवरती पोहोचलेलो. तर दर्शनी तुम्हाला बाय बाय केलं, तर मी सुद्धा तुम्हाला बाय बाय करतो. तर भेटूया आणखीन एक नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.